जय राजा योगिराज स्वामी महाराज की जय। माते तुझे ध्यान आसी राहो, माते तुझे ध्यान ध्यान से राहो हे राम मुझे फासी हो। तुझे हे तुझे मुखासी देऊ माते तुझे आम्ही दासानुदास, माते मागे तुझे तुझे आम्ही दास दास नमस्कार माते तुझा तुलास। नमस्कार नमस्कार माते माते तुझ्या तुझ्या चरणास चरणास जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, जगदंब 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 ऐसे ते म्हणावे म्हणावे देहाती हो निजावे, देहातीत देहातीत होऊन होऊन जावे जावे आनंद साम्राज्य भोगावे। स्वानंद स्वानंद साम्राज्य साम्राज्य भोगावे समाधी स्थिती समाधी समाधी स्थिती स्थिती ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय नारायणाय सिद्ध पुरुषाय सिद्ध पुरुषाय सिद्धपुरुषाय ब्रह्मी भूत योगिराज ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः। हंसतीर्थ हंसतीर्थ स्वामी स्वामी महाराजाय महाराजाय नमो नमः नमः राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय। परम पूज्य सद्गुरु ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी बंद करा. महाराज, परम पूज्य सत्अप्पा महाराज यांच्या शिकवणाने आजचा हा ऑनलाईन क्लास आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आज आहे वरुद्धी एकादशी. आजचा हा पुण्यपर्व काळ भगवंताने असं सांगितलंय, जो कोणी आज हे व्रत करील तर आजच्या दिवसाचं महत्व असं सांगितलंय की प्रापंचिक तर तुम्हाला सौख्य सगळं मिळणार आहे, संसारिक सगळं मिळणार आहे, पण परमार्थिक सुद्धा सौख्य, परमार्थाचा मार्ग हा सुलभ होईल असं आशीर्वाद भगवंतांनी दिलं. एकादशी व्रत कोण कोण करतं मला समजेल? हो मी पण हो करते हो मी पण. माझा आवाज पोहोचतोय ना स्पष्ट? हो 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 एकादशी व्रत अण्णास्वामी म्हणताय, जो कली एकादशी त्याच्या पदरी पुण्याच्या राशी होतील पापाची भस्मी. सद्गुरु. तर ह्याप्रमाणे एकादशी व्रत हे अतिशय पुण्यदायी आहे आणि आपल्या सद्गुरूंनी सुद्धा आपल्याला सांगितलं, प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की एकादशी व्रत हे केलं पाहिजे. आता याच्यामध्ये दोन भाग, तेही मी तुम्हाला सांगतो की बाबा कसं असतं, आपला मूळ उद्देशच ह्या क्लाससाठी ज्ञानार्जन करणं. जी माहिती आहे, जी सद्गुरू आपल्याला सांगून ठेवलेली त्या माहितीच्या विचार असतात, त्याच्यावरती चिंतन हे करण्यासाठी
इथे कोणालाही तत्वज्ञान द्यायचं नाही, इथे कोणालाही ब्रह्मज्ञान द्यायचं नाही. इथे फक्त चिंतन करायचे की आपण काय करू शकतो, सद्गुरूंनी आपल्याला काय उपदेश केलाय याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं. तर एकादशी जे शाक्त भक्त आहेत, वैष्णव भक्त आहेत, त्यांनी एकादशी करावी असं सांगितलं. आणि शैव भक्त जे आहेत, म्हणजे शंकराचे उपासक जे सोमप्रदोष करतात, किंवा जे शंकराचे भक्त आहेत, ज्यांच्याकडे शंकर हे कुलदैवत आहे, ते भक्त एकादशी करत नाही. त्यांना शिवरात्र असते, सोमप्रदोष असतो. हे माहिती पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी एकादशी व्रत हे अतिशय पुण्यदायी व्रत आहे. जो कोणी ह्या पृथ्वी एकादशी व्रत करतो त्याला पुण्य ते निश्चितच मिळतं, पण कृपा ही भगवंताची प्राप्त होते. असो, आजचा पुण्यपर्व काळ भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया, चिंतनाला सुरुवात करूया. आपण विषय घेतलेला आहे सद्गुरु उपदेशामृतावरती आपण चिंतन करत आहोत. सद्गुरु उपदेश, त्याच्यातली आजचा जो 7वा श्लोक आहे, क्रोध हा कमी करीत राहावा. सद्गुरु अण्णा स्वामी आपल्याला उपदेश करतायत, क्रोध हा कमी करीत राहावा, खाण्यापिण्याचा फार हव्यास नसावा, व्यसनापासून देह सोडावा सर्व काळ. हे सद्गुरु उपदेशामृतामध्ये अण्णा स्वामींनी आपल्याला हा उपदेश केला. आता बघा, पण पहिल्या क्लासमध्ये कशावरती चिंतन केलं होतं आठवतंय? जे आपली शेवटची चर्चा कोणत्या विषयावरती झाली होती आठवतंय? शिष्याने कसे वागावे. तो पहिला श्लोक. मागच्या क्लासमध्ये कल्याण स्वामींची तुम्ही गोष्ट सांगितली होती आणि आपण त्या ह्याच्यामध्ये तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हा, या तीनही गुणांच्या वरती आपण चिंतन केलं होतं. बरोबर. त्याच अनुषंगाने क्रोध हा कमी करावा सद्गुरू आपल्याला सांगतात. आता त्याची पुढे आपण फोड करूया. महाराजांना काय अपेक्षित? क्रोध हा कमी करावा कशासाठी? कारण संसारामध्ये सगळ्यात घातक हा क्रोध आहे. बघा, क्षणिक राग असतो, पण तो राग सगळ्या संसाराशी माती करतो. आपण पेपर उघडला की तुम्हाला आता पेपर मध्ये दिसेल की बाबा मुलाला मोबाईल खेळायला दिला नाही, गेम खेळायला दिला नाही, लगेच त्यांनी काहीतरी करून ठेवलं. पती पत्नीमध्ये थोडस भांडण झालं, एकतर पत्नी फाशी घेते किंवा पती फाशी घेतो किंवा आत्महत्या होते. अतिशय वाईट आहे हा क्रोध. परमार्थामध्ये सुद्धा वाईट आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा वाईट आहे. म्हणून सद्गुरूंनी सगळ्यात पहिले तात्पर्य रामदास स्वामींनी सांगितलंय, संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद, हा अद्भुत क्रोध तो तमोगुण. तमोगुण म्हणजे क्रोध आहे. अण्णा स्वामींनी आपल्या सत्व रजतमाची फोड केली मागच्या आपल्या ह्या क्लासमध्ये. तर आता तमोगुण म्हणजे काय सांगितलंय? तमोगुण म्हणजे क्रोध आहे की जो आपल्याला वारंवार क्रोध येतो, राग येतो, कोणाचा तरी द्वेष आपल्या मनामध्ये तयार होतो, तो हा तमोगुण आहे. आणि हा जर आपल्यामध्ये प्रबळ झाला की काय होतं? शरीरे क्रोध भरता
नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. जर एकदा आपल्या शरीरामध्ये हा क्रोध भिनला किंवा वारंवार त्याची सवय झाली तर मग हो. काय होतं की आपल्याला आपले आई वडील समजत नाही. लहान मुलं बघा, त्यांना जर एखादी गोष्ट करू नको म्हणलं, खेळायला जाऊ नको, बाहेर धिंगाणा करू नको किंवा मोबाईलला हात लावू नको, की त्याचं उलट उत्तर असतं लगेच, किंवा ओरडाआरडी फेकाफेकी सुरू होऊन जाते. म्हणजे ही पहिली पायरी आहे. लक्षात घ्या, लहान मुलांना सुद्धा हे आज आपल्याला सांगावं लागेल की सत्व रज तम काय आहे. तुम्ही म्हणताल आज त्यांचं वय नाहीये, पण त्यांचं वय काय आहे आज तुम्ही विचार करा थोडस. तुम्ही असं समजू नका आज 10 वर्षाचा मुलगा सुद्धा त्याला सगळं समजतं. कशामुळे? या मोबाईलद्वारे, युट्यूब, अनेक प्रकारच्या साईट आहेत, त्याला सगळं कळत असतं आणि तो ते बघून बघूनच त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्हाला आज हे त्याचा कान धरून सांगावं लागेल की बाबा सत्वरजतम काय आहे, आपल्याला कसं वागायचंय, कुठल्या गुणाचं वर्धन करायचंय. मग जर आपल्या ह्या शरीरामध्ये मोठ्या माणसांना सुद्धा, जे वयस्कर लोक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा राग फार येतो की नाही. सासूला सुनेचा येतो, सुनेला सासूचा येतो, सासऱ्याला जावयाचा येतो, बापाला पोराचा येतो, विद्यार्थ्याला शिक्षकाचा येतो, शिक्षकाला सुद्धा म्हणजे ही सायकल आहे. आपण सगळे त्या ह्याला जोडल्या गेलेलो आहोत. मला सुद्धा राग येईल जर तुम्ही उद्या क्लासमध्ये जर मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही जर लक्ष ठेवलं तर मलाही राग येईल. अरे 1 तास मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला काहीच लक्षात नाही. म्हणजे हा मनुष्य जन्म झाल्यानंतर या 3 गुणांचं मिश्रण होऊनच मनुष्य जन्म मिळतो. बघा आपण सुद्धा त्याला निगडीत आहोत. मग सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केलाय की बाबा हे तुमच्यात माझ्यात पण आहे, पण याच्यावरती संयम ठेवण्याचं काम आपण करायचंय. मग ते संयम ठेवण्याचं काम कुठं होईल? ते सद्गुरूंच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये, सद्गुरूंचा उपदेश आपण ज्यावेळेस श्रवण करू, त्याचं चिंतन करू, यावेळेस तो क्रोध कमी होईल. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय 2रा अध्याय. आता आपण सगळे भगवद्गीता शिकत आहात, वाचन करत आहात, मनन करत आहात. त्याच्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 63वा श्लोक आहे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. बघा, क्रोध आला की काय होतं? सम्मोह निर्माण होतो. सम्मोह निर्माण झाला की स्मृती भ्रंश होती. म्हणजे आपण काय करतोय, कोणाला बोलतोय, काय बोलतोय, कसं बोलतोय, हे सगळं संयम निघून जातं कधी? क्रोध आल्यानंतर. बघा तुम्ही, मग स्मृती भ्रम झाली की काय होतं? बुद्धीचा नाश होतो. मग आपण कुठल्या थराला जाऊ किंवा कुठल्या स्टेजला आपण जाऊ आणि काय करू सांगता येत नाही. मग शेवटच्या चरणामध्ये म्हणले बुद्धी नाशात प्रणश्यति. म्हणजे एकदा बुद्धीचा नाश झाला की त्याचा, त्या व्यक्तीचा काय त्याचे परिणाम होतील किंवा तो स्वतःचा काय नाश करून घेईल हे सांगता येत नाही. स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतो. मग आता तुम्ही आणि अर्जुनापेक्षा फार मोठ्या होते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की सद्गुरू देखील आपल्याला मध्ये भूमीला आपल्याला उपदेश करण्याचं काय कारण आहे? हेच कारण आहे की त्यांच्यामध्ये जे न्यून गुण आहेत, जसे की सत्वगुण अंगीकारण्यासाठी रज आणि तमो गुणाला त्याच्यावरती संयम ठेवला पाहिजे. सद्गुरू अप्पा महाराज आपल्याला काय सांगतात? पहाटे उठून जप करा. जप केल्याने काय होतंय? आपल्या मनातील शुद्धता. आता अकोल्याला एक शिबिर झालं एक दिवशी, आठवलं म्हणून सांगतो. तर जप कसा करावा, जप केल्याने काय फायदे आहेत,
आणि जपाची पद्धत कशी आहे याच्यावरती थोडस चिंतन झालं. खूप छान झालं. पण त्या चर्चेमधून ती आध्यात्मिक चर्चा झाली दुपारी 12:30 ते 3:30 पर्यंत चालली. म्हणजे अक्षरशः लहान लहान मुलांपासून तर 80-85 वयाच्या पर्यंत एकही जण उठलं नाही. का? त्याचं कारण आहे, तिथे वेगळं काही चालू नव्हतं, पण तिथे एक सकारात्मक चिंतन चालू होतं. एका विषयावरती प्रश्न उत्तर चालू होती की बाबा, बरेच जणांना माहिती नव्हतं, ती माहिती मिळाली. बऱ्याच जणांना अडचणी होत्या, त्यांनी विचारलं, त्याच्यातून त्यांना त्याचं उत्तर मिळालं. सांगायचं काय आहे, या माध्यमातून चिंतन होणं गरजेचं आहे. सद्गुरु उपदेशावरती आपण अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मग अभ्यास केल्याने काय होतं की आपोआप आपल्या मनातले जे दोष आहेत किंवा जे अज्ञान आहेत ते आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतात. संसारी दुःख संबंध, संसारामध्ये आपल्याला प्रत्येकाशी संबंध येतो, प्रत्येक नातं आपल्या अवतीभोवती असतं. मग आपल्याला कधी कोणाचा राग येतो, कधी कोणाचा राग येतो, कधी कोणाबद्दल काहीतरी द्वेष असतो, का राग असतो, क्रोध असतो. मग सद्गुरूंनी सगळ्यात पहिले इथं काय आपल्याला उपदेश केला, द्वेष कोणाचा न करावा ऐसे सांगती श्री गुरु. म्हणून क्रोधावरती नियंत्रण सांगितले, क्रोध हा कमी करावा. सद्गुरू अण्णा स्वामींनी अतिशय छान याच्यामध्ये पद लिहिलेलं आहे. आपण आपल्या सगळ्यांना माहिती पण असेल, नको येऊ देऊ क्रोध मला, शरण मी आलो अंबे तुला. आज ही अंडरलाईन करा, ही ओळ लिहून घ्या वाटल्यास. मी काय सांगतोय तुम्हाला की जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला राग येईल, कोणाचा येऊ द्या, अति डोकं संतापलंय, त्याच वेळेस ह्या पदाची पहिली ओळ लक्षात ठेवायची. अण्णा स्वामींनी हा उपदेश आपल्यासाठी केलेला आहे. नको येऊ देऊ क्रोध मला, शरण मी आलो अंबे तुला. भगवतीलाच प्रार्थना करायची, भगवती मला सत्सद विवेक बुद्धी दे, क्रोध हा माझ्यातला दूर कर. मग क्रोधाने काय होतंय पुढं अण्णा स्वामी सांगतायत, या क्रोधाने बहु नडले, रानो माळी ते संचरले. म्हणजे काय बघा, जो अति रागीट व्यक्ती असतो त्याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी फिरकत नाही. नको रे बाबा, ते कधी सटकल त्याचं सांगता येत नाही, कधी रागवल सांगता येत नाही. नातेवाईक त्याच्याशी बोलत नाही, घरातली मुलं त्यांच्याशी बोलत नाही, ना मित्रमंडळी त्याच्याशी बोलत नाही. का? फक्त हा गुण त्याच्यामध्ये असतो, राग. हा कधी चिडल, काय बोलल सांगता येत नाही. मग अशांची परिस्थिती काय होती, मग ते एकलकोंडे होऊन जातात. त्यांच्याशी कोणी बोलत नाही, त्यांच्या जवळ कोणी येत नाही. बघा, एखादा खडूस हे असला की त्याच्या घरी कोणी जात नाही, ना कार्यक्रमाला जात नाही, ना कशाला जात नाही. का? मग तेच महाराज सांगतात की अशी जर वृत्ती आपली झाली, असे जर आपल्यामध्ये गुण भरले, तर मग आपल्या जवळ कोणी येणार नाही. त्याची अवस्था अशी होईल, रानो माणी ते संचलले. मग तो एकटाच वेड्यासारखा फिरतो इकडं तिकडं. या क्रोधाने बहु नडले, नरका जाऊन ते पडले. मग शेवटचा ज्यावेळेस आपल्याला मृत्यू येतो, त्याच्यानंतर काय होतं, आपल्या हातात काय राहतं, मग आपल्याला नरक यातना तिथे मिळतात. कारण की आपण कधी चांगलं केलंच नाही, कोणास चांगलं बोललो नाही, घरातल्यांशी चांगलं बोललो नाही, ना मित्रमंडळीशी चांगलं बोललो नाही, ना पारमार्थिक याच्यामध्ये आपण गेल्यानंतर तिथं परमार्थ करण्याचं सोडून याला त्याला नाव ठेवत बसलो, ते सुद्धा फार हा तमोगुण सांगितलेला आहे. म्हणून मग तिथे काय, पुण्याची प्राप्ती तर बाजूलाच राहिली, पण पापाची भरती आणि जे आपलं पुण्याचा जो संचय असतो तो कमी कमी होत जातो. म्हणून क्रोध हा वर्ज्य सांगितलेला आहे. मग शेवटच्या चरणामध्ये अण्णा स्वामी म्हणतात, हरिने आता हे मानिले, रेणुका चरण दृढ धरिले. बघा, अण्णा स्वामी सुद्धा म्हणतायत की बाबा हे खरं आहे की क्रोधाने आपली अधोगतीच सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये सद्गती काही होणार नाहीये. म्हणून क्रोध कमी करीत राहावा, पहिला ओळ आहे अण्णा स्वामींनी. आता दुसऱ्या ओळीवरती आपण चिंतन करूया. खाण्यापिण्याचा फार हव्यास नसावा. आता हा ठीक आहे, खाण्यापिण्याचा महाराजांनी काय सांगितलंय वर्ज्य,
अतिसेवन वर्ज्य सांगितले. मग ती कुठली गोष्ट असू दे, सेवनाची, अति निद्रा, अति आहार, अति खाणे, अति पिणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितले, अधिक अन्न खाऊ नये, अधिक निद्रा करू नये, अधिक दिवस राहू नये पिसुनाच्या इथे. बघा, रामदास स्वामी सुद्धा तेच सांगतायत, अण्णा स्वामी सुद्धा. मी हे उदाहरण तुम्हाला का देतो? तुम्ही म्हणता तुम्ही रामदास स्वामींचे उदाहरण देता, तुकाराम महाराजांचे उदाहरण देता, अहो, मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे की आपल्या सद्गुरूंनी सुद्धा त्याचप्रमाणे त्याच याच्यावरती, त्याच धर्तीवरती सुद्धा आपल्या अण्णा स्वामींनी आपल्याला तेच सांगितलं. म्हणजे संत कसे एकाच विचाराचे असतात, एकाच याचे असतात, मला हे त्याच्यातून तुम्हाला दाखवायचं. रामदास स्वामी असू द्या, एकनाथ महाराज असू द्या, बघा तुम्ही थोडासा अभ्यास केला तर अण्णा स्वामींची पदं घ्या आणि त्यांचे अभंग घ्या, तुम्हाला बहुतांश साम्य दिसत. कारण संत हे त्याच्यासाठीच आलेले असतात की भक्तांचा जनकल्याणाचा उद्धार करण्यासाठी. अधिक अन्न खाऊ नये, अधिक निद्रा करू नये. दुपारी कोण कोण झोपतं 2-3 तास वामकुक्षीच्या नावाखाली? वामकुक्षी हा शब्द असतो आणि जे लावून देते 2 तास नाही. अधिक निद्रा करू नये, अधिक दिवस राहू नये. आता शेवटची ओळ तुम्ही म्हणता पिसुनाच्या इथे म्हणजे काय? तुम्हाला समजला का हा शब्द? कोणाकोणाला कळला सांगा पटकन. मोबाईल द्यायचा हा तो बंद करून टाकते. हा, पिसुनाच्या येथे शब्द कळाला का? नाही. नाही. मग कोणीच नाही. विचारेल नाही. ऐकू लागलं. नाही. अधिक मला ना दिवस कोणी बोलतं राहू नये पिचुनाच्या इथे म्हणजे अधिक दिवस कोण्याही नातेवाईकाकडे राहू नये. रामदास स्वामी सांगताय. म्हणजे आपल्यामुळं कोणालाही अडचण झाली नाही पाहिजे असं. बघा, 400 वर्षापूर्वी रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय बघा बरं तुम्ही आता. हो. म्हणून अतिथी देवो भव, आपला सत्कार करून पण घ्यायचा आणि कोणी जाप म्हणण्यात पण आपण राहायचं पण नाही. नाही. सर्व काही प्रमाणामध्ये असावे असं रामदास स्वामी सांगतात, अण्णा स्वामी सांगतात. खाण्यापिण्याचा फार हव्यास नसावा. शेवटची ओळ सांगतायत, व्यसनापासून देह सोडावा. आता व्यसन हे अनेक प्रकारचे. आता व्यसन म्हणले की आपल्याला 2 गोष्टी समोर येतात, एक दारू आणि सिगरेट, गांजा असं काहीतरी समोर येतं. पण व्यसन हे अनेक प्रकारचे. क्रोध सुद्धा एक व्यसन आहे, लोभ सुद्धा हा एक व्यसन आहे, लक्षात ठेवा. कळलं का? लोभ सुद्धा व्यसन आहे. माझं, मला, माझं जी व्यक्ती करते तो पण एक व्यसनच येते. मग हे व्यसन कसं दूर होईल? कारण की आपण म्हणतो नाही माझं हे सुटतच नाहीये व्यसन, किंवा एखादा दारुडा म्हणतो की बाबा माझं दारू सुटत आहे. अरे पण त्यांनी तुला धरलेलं नाही, तू व्यसनाला धरले, व्यसनाने तुला पकडलेलं नाहीये. एकदा काय होतं, एक आता आठवलं म्हणून तुम्हाला दृष्टांत सांग. एक माणूस असतो, एका संताकडे जातो आणि नमस्कार करतो. त्यांना म्हणतो, महाराज की मला खूप राग येतो, रोज संध्याकाळी मला दारू प्यावं वाटते, तर हे कसं सुटल, हे कसं कमी होईल? महाराज म्हणले, अरे हे सुटल ना म्हणे, पण तू निश्चय कर, तू स्वतःच्या मनावरती त्याचा ताबा ठेव. नाही नाही म्हणे, असं कुठं होत असतं का म्हणे, ते आता एकदा व्यसन लागलं की लागलं म्हणे. तो सांगतो महाराजांना. महाराज म्हणे, अरे नाही, त्यांनी तुला पकडलेलं नाहीये, तू त्याला पकडलेले व्यसनाला, म्हणून तुझ्या हातात हे सुटणं. तर नाही नाही, तुम्ही असं मला काहीतरी सांगा की जेणेकरून मला हे उलगडेल काय करायचं. महाराज म्हणतो, उद्या ये, उद्या सकाळी 11 वाजता ये म्हणे. माणूस म्हणला ठीक आहे. बरोबर 11 वाजता आश्रमात गेला. महाराज बसलेले होते जप करत, ध्यान चालू होतं त्यांचं. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, महाराजांचं काही ध्यान संपेनाच. चिडला ना हा माणूस, काय मला 11चा टाइम देऊन ठेवला,
ही काय पद्धत असती का? आणि मला कशाला बोलवलं? मग माझी सगळे कामं राहिली, हे बसले ध्यान लावून. बरोबर 3 तासांनी तो निघायचे वेळेस महाराज बरोबर उठले आणि म्हणे थांब ना. नाही नाही म्हणे, मी थांबत नाही म्हणे, आता माझी 3 तास गेली. बर म्हणे, मग उद्या तूच 11 वाजता ये म्हणे परत, बघल म्हणे मी. महाराज म्हणे ठीक आहे ये. आता एवढं बोलून जर एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला मला जर असं म्हणलं बाबा पाहिजे माझं जमलं देईल, मग मी काय म्हणणार? बाबा यायचं ते ये, नाही तर नको येऊ. पण संत कधीही तसं म्हणणार नाही, कारण की ते करुणामय स्वरूप असतं त्यांचं. चित्त हे अगदी नवनीतासारखं असतं, कोमल आणि करुणामय त्यांचं हृदय असतं. ते त्यांचं भक्त कल्याणच करण्यासाठी ते धर्तीवरती आलेलं असतं. पण ते म्हणले नाही की भाऊ तू असं कसं मला म्हणला, पण तरी ते म्हणले बाळा रागवू नको, तू उद्या परत ये. ठीक आहे म्हणे, उद्या 11 वाजता. मग आता काय झालं, 11 वाजता हे महाराज तिथं पोहोचले आणि ते जे संत होते, साधू होते, ते एका वडाच्या झाडाला उभे होते. वडाच्या झाडाखाली त्यांनी पारंबी हातात धरली होती. पारंबी माहितीये ना? हो. हा, नाही तर ती सांगावं लागेल मला पारंबी म्हणजे काय. पारंबी हाताला धरली त्यांनी, हातामध्ये अशी पकडून उभे होते. तर हे महाशय गेले तिथं, महाराज मी आलोय, आता सांगा मला काय करायचं. महाराज म्हणे मी तुला सांगितलं असतं, पण ही वडाची जी पारंबी आहे ती मला काही सोडत नाहीये म्हणे. आता कसं मी तुला सांगू म्हणे, आपल्याला पर्णकुटीत जावं लागेल सांगण्यासाठी. तो हसू लागला म्हणे, महाराज काही बोलता का म्हणे तुम्ही? पारंबीने थोडीच तुम्हाला धरले, तुम्ही पारंबीला धरले म्हणे, ती कस काय तुम्हाला पकडून ठेवी? बस दृष्टांत संपलेला आहे. महाराज म्हणे अरे बाळा, मी तुला हेच सांगतोय, व्यसनाने तुला पकडलेलं नाहीये, तू व्यसनाला पकडलेला आहे. तू व्यसन सोड, तुझ्याजवळ व्यसन राहणार नाही. नाही. दृष्टांत. बरोबर म्हणून आहे. अण्णा स्वामी सांगतायत आपल्याला, व्यसन कुठलंही असू, ते लोभ, क्रोध, मद, मत्सर याच्यापैकी कुठलंही असू. व्यसन म्हणजे दारू पिणेच नाही, व्यसनाचे अनेक प्रकार सांगितले, ते सुद्धा आपल्या जवळ नकोय. ह्या देहाला त्याची सुद्धा सवय नकोय. म्हणून अण्णा स्वामी सांगतात, व्यसनापासून देह सोडावा सर्व काळ. बघा किती एका ओळीमध्ये, एका श्लोकामध्ये किती अभ्यास करण्यासारखा आहे. हो. बरोबर आहे की नाही? आणि मग हो. याच्यामध्ये काय होतं, भक्ती करताना हे सगळं आपण करतो. बऱ्याच वेळा महाराजांनी सांगितले आपल्याला, हा जप कर, ही उपासना कर, याला प्रदक्षिणा मार, त्याला प्रदक्षिणा मार, किंवा कुंकुमार्चन कर, किंवा संध्याकाळचं तू हे स्तोत्र म्हण. पण हे करत असताना आपल्या मनामध्ये एक संशय असतो, आणि हा मनुष्य देह आहे, मनुष्य आपण सांसारिक जीव आहोत, तर हे होणारच आपल्याकडे. मनामध्ये कुठं ना कुठेतरी अरे काय महाराजांनी साधं सोपं सांगितलं, असं कुठं असतं का? यांनी काही होणार आहे का? त्यांनी काही होणार आहे का? तर इथे प्रमाण देत आहेत माऊली, संशयाहुनी थोर, अनिक पाप नाही घोर, हा विनाशाचा वागुर प्राणियासी. म्हणजे परमार्थामध्ये संशय नको. सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये आपल्याला संशय नको. माऊली म्हणतायत, ज्याच्या मनामध्ये परमार्थ करताना संशय आला, किंतु परंतु आले, की त्याची गती ही परमार्थापासून लांब जाते. कारण की त्याच्या मनामध्ये ते कुठं ना कुठं तरी मनामध्ये येत राहतं, अरे हे काय, मी एवढं करतोय का होत नाहीये, मी एवढे स्तोत्र वाचतोय, एवढा जप करतोय, पण मनामध्ये कुठंतरी संशय किंतु परंतु असतो. हे आपल्या मनामध्ये एकदा सद्गुरु वाक्य प्रमाण, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय ना, तारो अथवा मारो, हा ध्यास आपल्या मनामध्ये पाहिजे, ती धारणा आपल्या मनामध्ये पाहिजे, त्या प्रकारची वृत्ती आपली झाली पाहिजे, की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय ना, मग ते काळ्या दगडावरची रेष आहे, त्याच्यामध्ये किंतु नाही, परंतु नाही, संशय नाही, काहीच नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराज म्हणतायत बघा, आता संशय हा नकोय. अण्णा स्वामी सुद्धा हेच सांगताय, संशयाने काय होतंय, की आपली अधोगती होती, सद्गती होत नाहीये. आणि हा मनुष्य अतिशय दुर्लभ सांगितलेला आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे: मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा सहवास.
दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. देवाची प्राप्ती करण्यासाठी सगळ्यात पहिली मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. बघा, वाघ, बकरी, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुत्रा यांच्याकडे वाचा आहे का? म्हणजे ते बोलू शकतात का? नाम घेऊ शकतात का? नाही. म्हणून देहाचा उद्धार होण्यासाठी, देवाची प्राप्ती होण्यासाठी सगळ्यात पहिले मनुष्यत्व सांगितलेलं आहे. दुसरं मुमुक्षत्व, जिज्ञासा, अभ्यास. आणि तिसरं सांगितलेलं आहे संतांचा सहवास, सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंची सेवा. आश्रय म्हणजे काय? त्यांच्या तिथे राहून त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, किंवा महाराजांनी जे आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे, आज्ञा जी केलेली आहे त्याचं पालन. आणि ते पालन केल्यानंतर निश्चितच आपल्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंचा उपदेश हा अतिशय महत्वाचा आहे. माऊली आपल्या ज्ञानेश्वरी माऊली हरिपाठामध्ये सांगतायत, ज्ञानेश्वर माऊली म्हणताय, तपे विन दैव दिदल्या विन प्राप्त. तपे विन दैवत, तप केल्याशिवाय भगवंत भेटत, कोण सांगेल. जप केल्याशिवाय भगवंताची भेट होत नाही. आणि दिदल्या विन प्राप्त म्हणजे काय? दिदल्या विन प्राप्त याचा अर्थ काय? की तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल भगवंताला. कळलं का? तो काही रिकामा बसलेला नाहीये की या आणि घेऊन जा. नाही, देशी तेव्हा घेशी हा न्याय. बरोबर आहे की नाही? म्हणून माऊली आपल्या हरिपाठामध्ये म्हणतायत की तपे विन दैव दिदल्या विन प्राप्त. जप केल्याशिवाय, तप केल्याशिवाय, उपासना केल्याशिवाय दैवत प्रसन्न होत नाही, प्राप्त होत नाही. आणि दिल्याशिवाय मग काय द्यायचंय आपल्याला? आपला भाव तिथं समर्पित करायचा. आपल्याकडे काय हो द्यायला, मला सांगा बरं. सगळं भगवंतानीच आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याकडं काय? आपलं जे आहे आपल्याकडे एक वस्तू त्याला देण्यासाठी. आणि भगवंत तो तेच मागतो की तुझा भाव आणि तुझा अहंकार, तो मी दिलेला नाही, तो तुझा आहे अहंकार. लक्षात ठेवा. हा तो अहंकार तू माझ्या चरणाशी समर्पित कर, तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दिल्या विण प्राप्त, काहीतरी भगवंताला द्यावं लागते. नामजप द्या, अहंकार समर्पित करा, किंवा आपला संपूर्ण भाव समर्पित करा. भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संशयाची तिथे कुठेही किंचितही जागा नाही पाहिजे. सद्गुरु उपदेश हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा. मग शेवटी म्हणल्यात, मग आता हे सगळं सांगण्यासाठी कोण आहे? आपल्याला हे मार्ग दाखवण्यासाठी कोण आहे? सांगा. गुरु महाराज. शेवटची गोळी आता ही. गुरु महाराज, हा, सद्गुरु. सद्गुरु. माऊली म्हणतायत, बुजे विन हित कोण सांगे. कोण सांगे. गुरु बघा, बिन ज्ञान कहाँ से पाऊं. माऊली स्वतः म्हणतायत, भुजे विन हित कोण सांगे. म्हणजे बघा, सद्गुरूंशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात की आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. भक्ताच्या हातून, शिष्याच्या हातून काहीतरी चांगली सेवा घडली पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. कशासाठी? तर ती भगवत प्राप्ती त्याला झाली पाहिजे, जी मी केली. म्हणजे सद्गुरू म्हणतात, मी जे अनुभवलाय तो आनंद, स्वानंद साम्राज्य भोगावे. म्हणजे काय? अण्णा स्वामी म्हणतायत ना, स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती. म्हणजे काय? तो आनंद मी जो भोगलाय, तो ज्या आनंद आहे, तो मी माझ्या शिष्यांना, माझ्या भक्तांना देण्याचा प्रयत्न करतोय. तो भक्तांनी तो अनुभव, तो आनंद भोगावा, याचा अट्टहास सद्गुरूंचा असतो. लक्षात ठेवा. माझी सत्ता सद्गुरूवरी नुसतं म्हणायचं नाही, सद्गुरू आज्ञेत राहून सद्गुरूंची ती प्रसन्नता प्राप्त करून, आणि मग तुम्ही बघा की आपल्या जीवनामध्ये काय आनंद आहे.